नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझंचा आजचा महा एपिसोड। आज खूपच इंटरेस्टिंग दाखवलंय बरं का त्यांनी। मानसी सांगते तेजसबद्दल कौतुक केलेलं त्यांना आवडत नाही। तेजसबद्दल कोण चांगलं बोलत असेल, कौतुक करत असेल तर त्यांना ते आवडत नाही। स्वतःचं कौतुक ऐकायची सवय नाही आहे त्यांना। त्यांच्याबरोबर वेळ कसा गेला कळत नाही, म्हणजे ते बोलत असताना, आणि ते सुरक्षित वाटतं त्यांच्याबद्दल असं ते सांगते। आणि त्यांची साथ कधीच सुटू नये असं वाटतं इथे, आणि ते खूप चांगले आहेत असं ती इथे बोलून जाते। आणि ती निघून गेल्यानंतर तेजस म्हणतो, ओ ह्या काय बोलून गेली आहे, मी असा नाही आहे, मी वेगळा आहे, मी खूप वेगळा आहे असं तेजस इथे सांगत असतो। आणि तेवढ्यात गार्गी म्हणते की मानसी तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त ओळखतात असं वाटतंय, आणि मी सुद्धा नंतर ना तुम्हाला खूप छान ओळखायचा प्रयत्न करीन, तुम्ही खूप चांगले आहात असं वगैरे इथं गार्गी सांगते। आता शॉक व्हायची पाळी तेजसची आहे, कारण तेजस इथे लग्न मोडायसाठी मानसीचा मदत घेणार असतो, पण मानसीनं तर बाजी पलटवली आहे इथे, आणि ती त्याच्याबद्दल चांगलंच इथे बोलून गेली आहे। गार्गी इथे आत येऊन बसते आणि मला स्थळ पसंत आहे, माझा होकार आहे असं सांगते। सगळ्यांच्या चेहऱ्यावर इथे आनंद निर्माण होतो। आई सांगतात आमचा पण होकारच आहे, काय तेजस असं तेजसला विचारतात। तेवढ्या तिथे गायत्री एंट्री घेते आणि म्हणते तो कशाला नाही म्हणेल, काय तेजस असं म्हणून इथे गायत्रीची आता एंट्री झालेली आहे बरं का प्रेक्षकांनो। आणि इथेच इथून पुढे मोठा ट्विस्ट बघायला आपल्याला मिळणार आहे। तर गायत्री इथे आतमध्ये येते आणि म्हणते की नमस्कार, मी प्रभूंची मोठी सून गायत्री असं म्हणून ती स्वतःची ओळख करून देते। आणि मग आभाला विचारते आपण ओळखतो हिला, म्हणजे मी हिला आधी ओळखलं आहे। तर आभा आणि गार्गी बोलत असतात तेव्हा जेव्हा गायत्री इथे आलेली असते गणपतीच्या दरम्यान, तर तेव्हा ती म्हणते की जाऊबाई वगैरे तो सीन झालेला असतो तो इथे आठवतो। आता गायत्री आली आहे बघितल्यावर आईंना आणि बाकी सगळ्यांना इथे टेन्शन येतं, आणि गायत्री ते सांगत असते मी एका महत्त्वाच्या कामाला गेले होते, जसं कळलं मला तुम्ही इथे आलाय तसं मी इथे निघून आले असं म्हणून ती इथे सांगते। वेळेत पोचलेला मी सासूबाई, अहो तुम्ही उभ्या का, बसा ना असं वगैरे ती इथं नाटक करून बोलत असते सासूबाईंशी। आणि बाकीचे इथे मजा घेत आहेत, ती तिच्या बोलण्याचा किंवा आता जे काही घडणार आहे त्या सगळ्याचा बोलण्याचा इथे मजा घेत आहेत। सासूबाईंना ते इथे बसायला सांगते आणि म्हणते तेजसच्या आईला, सासूबाई तुम्ही तर या घरच्या ज्येष्ठ आहात, तुम्ही मला न सांगता मला न विचारता बघण्याचा कार्यक्रम इथे ठरवलात असं म्हणून तिथे बोलतीये। असं म्हटल्यानंतर गीता तेजस इथे नुसते बघतायत, गीता तर काहीच बोलत नाही। तेवढ्यात गार्गीचे बाबा विचारतात का तुम्हाला का नाही सांगितलं याबद्दल, तर गायत्री म्हणते थांबा मी सांगते तुम्हाला, काय आहे ना तुमच्या जावयाचं मी एकदा काही कौतुक करायला सुरुवात केली ना तर मी इथे थांबतच नाही, खूप कौतुक आहे मला त्याचं, काय तेजस असं आणि तेजसला विचारते। गार्गीला आणि तिच्या आईबाबांना हे खरं वाटत असतं, पण ती ते उपरोधिकपणे बोलत असते हे बाकीच्यांना माहिती आहे। आणि तेवढ्या तिथे गायत्री परत सांगते काय आहे ना की या प्रभूंना ना त्यांच्या घराचा इतिहास सांगायला खूप आवडतो, आणि मला ना त्यांचा वर्तमान सांगायला आवडतो असं म्हणून गायत्री इथे बोलत असते। आमचा वाडा खूप जुना आहे, अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातला इतिहास आहे त्याला, आणि एवढं सगळं असून सुद्धा आपण हा बघायचा कार्यक्रम इथे बाहेर का करतोय हे तुम्हाला सांगितलं नाही। आणि तात्यासाहेब कुठे आहेत, तर ती तात्यासाहेबांना इथे बोलवून घेते आणि तात्यासाहेबांना विचारते की तुम्ही का नाही बघण्याच्या कार्यक्रमाला इथे बाहेर आलायत, तर तात्यासाहेब सांगतात की मला हा बघण्याचा कार्यक्रम मान्य नाही, आणि तेजस का घराबाहेर आहे हे तुम्हीच सांगा असं म्हणून गायत्री इथे त्यांना सांगायला सांगते। तर तात्यासाहेब आधी बोलत नाही, तर ते म्हणतात की मला हा बघण्याचा कार्यक्रम मान्य नाही आहे, कारण तेजसला मी घराबाहेर काढलेलं आहे, त्याला शिक्षा दिलेली आहे असं म्हणून ते इथे सांगतात। आणि आता गायत्री म्हणते की तुम्ही त्याला का शिक्षा दिली ते सुद्धा सांगा, तर इथे तात्यासाहेबांना सगळ्यांसमोर गायत्री इथे सांगायला लागते की तेजसनं त्याच्याच घरात इथे चोरी केली होती आणि म्हणून तो तुरुंगात जाऊन आलाय, आणि या सगळ्यामुळे त्याला तात्यासाहेबांनी घराबाहेर राहण्याची शिक्षा दिली आहे असं गायत्री इथे सांगते। त्याला हजेरी लावायला रोज जेलमध्ये जावं लागतं, आज गेला होतात ना हजेरी लावायला असं विचारते ती तेजसला इथे मुद्दामून, आणि म्हणते हजेरी लावायला जात जा, नाहीतर लग्नाच्या दिवशी तुम्हाला बेड्या ठोकून घेऊन जातील। आणि त्याच्यानंतर ती पुढे असं म्हणते की तुम्ही कामावर गेला नाहीत अजून, वेळेवर जात जा, हे जर कामावर गेले नाहीत ना तर खूप खोळंबा होतो हां तिथे, कारण गाड्यांच्या रांगा लागलेल्या असतात, गाड्यांचा दरवाजा उघडून त्यांना इथे आतमध्ये घ्यायचं
हॉटेलमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामाला आहे ते, असं म्हणून ती इथे मुद्दामून सांगते गायत्री. आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर गार्गीचे बाबा गीताला विचारतात, काय हो गीताताई, काय आहे हे सगळं, असं विचारल्यानंतर इथे गीता काहीच बोलत नाही आहे. आणि गार्गीचे बाबा इथे पुढे म्हणतात, काय आहे हे सगळं तात्यासाहेब, प्रभूंचं नाव ऐकून आम्ही इथे आलो होतो, प्रभूंचं घर म्हणून इथे मुली द्यायच्यासाठी, स्थळ लग्न करण्यासाठी इथे आम्ही आलो होतो. आणि हा सगळा गडबड गोंधळाचा आवाज ऐकून इकडे संपदा आणि मानसी दोघीजणी घरातनं बाहेर येतात. तर गार्गीचे बाबा खूपच जोरात इथे बोलतायत, तुम्ही विश्वासघात केला आहे आमचा, आणि या गीताताईंच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आम्ही इथे आलो. आणि तेवढ्यात गायत्री इथे कपाळावर हात ठेवते आणि म्हणते, कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही इथे आलात? तर ते सांगतात की परत एकदा गीताताईंच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आम्ही इथे आलो, आम्हाला वाटलं की स्थळ चांगलं असेल म्हणून आम्ही इथे आलो होतो. आणि आता गीताचा चेहरा बघा कसा झालाय प्रेक्षकांनो. तर गायत्री ते म्हणते, तुम्ही कुणाच्याही सांगण्यावरून कसं काही येता, ही गीता आहे ना, तिलाच तिच्या नवऱ्याने इथे घराबाहेर काढलेलं आहे असं म्हणून इथे ती सांगते, तिलाच या घरामध्ये स्थान नाही आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर गार्गीची आई म्हणते, हे बडाघर पोकळ वासाचं आहे. आणि गार्गीचे बाबा म्हणतात की ह्या मुलाशी मी लग्न करायला तयार नाही आहे, लग्न करून द्यायला. तेवढ्यात गार्गी इथे म्हणते, बाबा आज कोणीही जेलमध्ये जातं, तिकीट चोरीला गेलेलं असेल किंवा तिकीट काढलं नसेल, कुणीसुद्धा जेलमध्ये जातं, तर माझा काही विरोध नाही आहे, मला लग्न करायचं आहे. तर ते म्हणतात की ह्याच्याशी लग्न करून देण्यापेक्षा दगड बांधून ना तुला विहिरीमध्ये ढकलीन असं वगैरे ते इथं बोलतात. आणि घेऊन जातात गार्गीला आणि तिच्या आईला आपल्याबरोबर. आता ती गेल्यानंतर गीताला गायत्री ते पुढे घेते आणि बोलते, काय दिराचं लग्न ठरवायला निघाली आहेस, लाडक्या दिराचं लग्न ठरवायला निघाली आहेस असं म्हणून गार्गी गीताला बोलत असते. कितीही प्रयत्न केलेस ना तरी काहीही उपयोग होणार नाही, कुठली मुलगी तयार होणार आहे ग याच्याशी लग्न करायला? काय करतो काय हा, दीड दमडी कमवायची अक्कल नाही, जे काही कमवतोय ना लोकांना लुबाडून, आणि मग त्याच्यासाठी घरामध्ये चोरी करायची वेळ येते. हे सगळं बोलणं मानसी खिडकीतून ऐकते आणि हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर तेजस स्वतःच इथे टाळ्या वाजवतो जोरजोरात आणि म्हणतो, क्या बात आहे, शकुनी 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 शकुनी, मामा 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 मामा, असं एकदम तो बोलत असतो. आणि म्हणतो की मला हे लग्न करायचंच नाही आहे. बाल्कनीतले लोक, पिक्चर संपला असं म्हणून छाया आणि विनोदला म्हणतो आणि पुढे सांगतो की मला हे लग्न करायचंच नव्हतं, पण कसं आहे ना, मी जर मुलीला नकार दिला असता तर मुलीला इथे म्हणजे सगळ्यांनी म्हटलं असतं की नकार मिळाला आहे म्हणून त्यांची नाचक्की झाली असती, म्हणून मी इथे बघण्याच्या कार्यक्रमासाठी इथे तयार झालो होतो. पण तुमच्या स्वार्थासाठी, तुमच्या गेमांसाठी का होईना तुम्ही माझं काम केलं, त्याच्यासाठी धन्यवाद असं तो इथे म्हणतो. जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत तो माझ्यावर असं त्याने म्हटल्यानंतर गायत्री इथे पलटवार घेते आणि म्हणते, रिअली अशा काय जबाबदाऱ्या आहेत तो तुझ्या, आणि कशा पार पाडणार आहेस त्या, घरात चोरी करून? अशाने तू सगळं गमावून बसशील तेजस, आधीच तू तुझं स्वतःचं घरातलं स्थान गमावून बसलायस. आणि मग ती तात्यासाहेबांच्या समोर येते आणि म्हणते, तात्यासाहेब तुम्हीच सांगा, ज्या मुलाला स्वतःच्या घरात स्थान नाही आहे अशा मुलाशी लग्न करायला कुठली मुलगी तयार होईल? मुलगा म्हणून घ्यायची तरी लायकी आहे का याची, असं वगैरे ते इथं बोलते. आणि मग सासूबाईंच्या पुढे येते आणि म्हणते, सासूबाई तुम्हीच सांगा, माझं गुडविल आणि प्रभू घराचं नाव हे सोडलं तर काय आहे काय तुमच्या लेखाकडे? तेजस मी तुला चॅलेंज देते, प्रभू घराचं नाव न वापरता, माझं गुडविल न वापरता एक विश्वासाचा माणूस इथे जोडून दाखव. चोर आहेस तू, चोर, आणि चोराची लायकीच नाही आहे, पण तरीसुद्धा आयुष्यात एकदा तरी एवढा विश्वास कमावून दाखव की एखादी व्यक्ती तुला सर्वस्व मानेल आणि विश्वासाने तुझ्या हातात हात देईल. मीही बघते कुठली मुलगी तुझ्या प्रेमात पडेल आणि तुझ्याशी लग्न करायला इथे तयार होईल. आणि तेवढ्यात इथे मानसी म्हणते, मी तयार आहे तेजसशी लग्न करायला. 2 मिनटं कुणालाच काही कळत नाही, पटकन प्रत्येकाच्या रिॲक्शन असं सापकन सगळेजण मागे वळून बघतात. तेजस पण एकदम विचारात पडतो की हा आवाज नेमका कुठून आला आहे. परत एकदा वाक्य रिपीट होतं, मी तयार आहे तेजसशी लग्न करायला. आणि हे जेव्हा मानसी बोलते तेव्हा प्रत्येकजण, गायत्री, तेजस, सुनंदा म्हणजे तेजसची आई, असे सगळेजण इथे तिच्याकडे बघत असतात. मानसी खिडकीच्या इथून त्यांच्या आवारातून गायत्रीच्या पुढे येऊन उभी राहते आणि गायत्रीला म्हणते, हो गायत्री मॅम, मी तयार आहे तेजसशी लग्न करायला. आता सगळ्यात शॉक इथे तेजस झाला, ही मानसी असं का बोलते ते. मानसी पुन्हा एकदा रिपीट करते, पुन्हा एकदा सांगते, गायत्री मॅडम मी तयार आहे तेजसशी लग्न करायला.
गायत्री पुन्हा एकदा विचारते, काय बोलतेस, तुला कळतंय ना? आणि तेवढ्यात तेजस म्हणतो, काय चाललंय काय तुमचं, काय बोलताय का? म्हणजे मला खिजवण्यासाठी तुम्ही हे सगळं करताय ना, असं म्हणून तेजस इथे विचारत असतो, म्हणजे भांडायच्या मूडमध्ये जात असतो. पण मानसी इथे आपल्या निर्णयावर ठाम दाखवली आणि ती पुन्हा एकदा गायत्रीकडे बघते आणि म्हणते की, गायत्री मॅम, मी खरंच तेजसशी लग्न करायला तयार आहे. आणि आता गायत्री या सगळ्याला एक वेगळंच स्वरूप देते आणि म्हणते की, तुला तेजसनं धमकावलं आहे का? तेजसनं तुला काय बोललं आहे? तुला काही त्रास दिला आहे का? म्हणून तू इथे तेजसशी लग्न करायला तयार झाली आहेस का? तेजस तुला असं वाटते की यांच्या घरामध्ये कोण कर्ता पुरुष नाही आणि म्हणून तू इथे तयार होतोयस मदतीला? आणि खूप घाणेरडे आरोप करते ती इथे गायत्री तेजसवर. तेवढ्या तिथे सुनंदा म्हणतात की, माझा तेजस असा नाही आहे. तर लगेच गायत्री ते चिडून म्हणते की, हे काय चाललं तुमचं नेमकं? तेजस कसा आहे ते सगळ्यांना इथे माहिती आहे. तुम्ही जरा शांत बसा आणि तुम्ही जे अश्रू आहेत ना तुमचे, ते तुम्ही जपून ठेवा. आणि तात्यासाहेबांना म्हणते की, तुमच्या सौभाग्यवतींना सांगा की तुमचं प्रेम आंधळं आहे वगैरे असं इथे ओरडून बोलत असते. आणि मग म्हणते मानसीला, मानसी खरं खरं सांग, तुला तेजसनं काही धमकी दिली आहे का? कुठल्या दबावाखाली येऊन तू हा सगळा निर्णय घेतला आहेस का? काय असेल ते बोल, मी तुझ्या पाठीशी आहे इथे, म्हणून मानसीला सांगत असते. पण मानसी इथे पुन्हा एकदा म्हणते की, नाही, मला कुणीही धमकावलेलं वगैरे नाही आहे आणि मी तेजसशी लग्न करायला तयार आहे. एवढंच बोलून ती इथे आतमध्ये निघून जाते. आता बघूया पुढे काय होणार आहे प्रेक्षकांना. आता मानसीनं तर या लग्नाला होकार दिलेला आहे आणि आता गायत्री पुढे नेमकी काय खेळी खेळेल हे बघण्यासाठी आपल्याला मजा येणार आहे, इंटरेस्टिंग असणार आहेत पुढचे भाग. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला इथे सबस्क्राईब करून ठेवा. मानसीचं पुन्हा पुन्हा तेच वाक्य ऐकून गायत्री म्हणते, अगं तू डोक्यावर पडलीस का? तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? तू खरंच कुठल्या दबावात नाही आहेस ना? ती पुन्हा पुन्हा तेच विचारत असते आणि गायत्रीला मानसी तेच सांगत असते की, नाही, मला कोणी काही बोललेलं नाही आहे, मी तयार आहे तेजसशी लग्न करायला. आबा पण इथे शॉक झाली आहे मानसीचं हे बोलणं ऐकून. आणि मग त्याच्यानंतर मानसी ते रूममध्ये आतमध्ये खोलीत निघून जाते. आणि मग ती निघून जात असताना इकडे तेजस सांगतो, अहो तुम्ही काय बोलताय, हे काय चाललंय तुमचं? तुमच्यासाठी मी नाही आहे, तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? असं तो इथे तेजस काय मानसीला विचारत असतो. मानसी त्यालासुद्धा म्हणते की, माझा निर्णय झाला आहे, मी इथे निर्णय बदलणार नाही. आणि ती आतमध्ये इथे निघून जाते. तेजस पण तिच्या पाठीमागे जातो आणि म्हणतो की, मी बोलून बघतो, थांबा. म्हणून तेजस इथे आतमध्ये निघून जातो. आणि वाटेत तो संपदांना म्हणतो की, अहो सगळं हे काय चाललंय, तुम्ही तरी काहीतरी बोला. तर संपदासुद्धा काही बोलत नाहीत. आणि मग मानसी इकडे आतमध्ये आलेली आहे. तर इकडे रणजित आणि रजनी दोघंजणं इथे गाडीत बसून चाललेत. ते अजून मानसीच्या घरामध्ये किंवा तेजसच्या घरामध्ये इथे पोचलेले नाही आहेत. आणि तो सारखं घड्याळामध्ये बघत असतो रणजित. तेव्हा रजनी विचारतात, अरे तू काही मुहूर्त वगैरे बघतोयस का? तुला आवडत नाही ना मुहूर्त वगैरे बघितलेलं? तर रणजित इथे म्हणतो की, नाही, आपण चाललोय, निघालोय तर वेळेत पोचावं, लवकर पोचावं एवढंच वाटतंय मला. तर रजनी म्हणतात की, अरे आपण त्यांना वेळ दिलेली नाही आहे, आपण कधी येणार ते, त्यामुळे आपण कधीही गेलो तरी चालतंय आणि तू काळजी करू नको. तर रणजित इथे म्हणतो, मानसीचा कधी एकदा होकार ऐकतोय ना, असं झालंय मला. आणि रजनीसुद्धा इथे हसतात, खुश होतात आणि तूच एवढा आनंदी आहेस ना, तर मला बरं वाटतं वगैरे असं इथे ते बोलतात. तर इकडे मानसी मंगळसूत्र हातात धरून संपतरावांच्या फोटोकडे इथे बघत उभी राहिली आहे. 2 मिनटं ती काहीच बोलत नाही आहे. ती फक्त मंगळसूत्र आणि संपतरावांकडे इथे बघते. तेजस इथे मागणं येतो आणि म्हणतोय, तुम्ही तुमचा निर्णय बाहेर जाऊन सांगा, तुमच्यासाठी मी योग्य नाही आहे, तुमचं काय चाललंय? तुम्ही बाहेर जाऊन सांगा की मी तुम्हाला दबाव दिला होता, मी तुम्हाला त्रास दिला होता, म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार झालाय, असं तुम्ही खरंच जाऊन सांगा. आणखीन घोळ तुम्ही निस्तरू घोळ घालू नका, जो काही घोळ आहे तो निस्तरूया आपण. मग ती म्हणते की, नाही, आपण दोघं मिळून हे सगळं निस्तरूया आणि मी माझा निर्णय बदलणार नाही आहे, मी खरंच तुमच्याशी लग्न करायला इथे तयार आहे. मानसीचा हा ठाम निर्णय ऐकून आता तेजस काय करणार किंवा काय होणार पुढे ते बघत राहूया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा सिरियल थोडं तुझं थोडं माझं.